पाहिलेलं आहे की या खेळाडूनं जरूर आपला दबदबा निर्माण केलेला आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये मग फाईट बॅक देण्यासाठी असेल किंवा सुरुवातीपासूनच चांगला खेळ करण्यासाठी असतील त्यांना आपण पाहतो मैदानामध्ये नियमितपणे या खेळाडूचा खेळ पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचं छिडकावण्यासारखे दृश्य असतात। 26 ला तुमचा राऊंड जो आहे तो तुम्हाला आम्ही जरूर आधीच सांगू आणि तुम्हाला त्या सूचना येतील त्या वेळेनुसार तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। सुपर 12 साठी जसाही संघ तुम्ही क्वालिफाय झालात आणि तुम्हाला हा निरोप आमच्या कांचनदादा पालकर यांच्याकडून पोहोचवला जाईल। मयूर वाघमारे रायगड एक्सप्रेस टेनिस क्रिकेटला हायलाइट करणारा खेळाडू अनेक मैदानं गाजवलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण पाहतोय ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून आपण बगाचीवाडी ट्रॉफीमध्ये ते करत आहोत। भरपूर छान खेळ आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला परंतु शेवटपर्यंत वाघासारखी लढ देणारा खेळाडू आणि मयूर वाघमारेचा सन्मान पहा माथेरान संघ पूर्णपणे टाळ्यांची आतिषबाजी करतोय खेळाडूसाठी। त्यानंतर आपण मयूरचं थोडंसं मनोगत इथे ऐकू। हॅलो, तर धन्यवाद अविनाश आम्हाला इथे खेळायची संधी दिली। सगळ्यांना आधी मी सर्व इथल्या आयोजकांचं मी धन्यवाद मानतो मला इथे खेळा भेटली। या वर्षातली शेवटची टुर्नामेंट म्हणून ही 2024-25 ही टुर्नामेंट म्हणून बोलली जाईल आणि नक्कीच आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांनी भरोसा दाखवला आम्हाला इथे खेळायचा आणि खूप चांगली अशी मॅच झाली। साईश मात्रे आणि आमची चांगली संघ आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केली ही मॅच। परंतु मी एक सांगू इच्छितो की एक डिसिजन आम्हाला खूप महागात पडला ज्याचा कारण आम्ही हार पण सांगू शकतो किंवा जिंक पण सांगू शकतो। त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे शेवटच्या ओव्हरमध्ये व्हेरी फर्स्ट बॉल अंपायरने जो डिसिजन दिला तिथे आम्हाला थोडा खराब वाटते कारण की आमचे सर्व साथीदार आणि सर्व जे सोबत आलेले होते त्यांनी त्या डिसिजनवरती आम्हाला खूप बोललेत। परंतु नक्कीच मी सांगू इच्छितो की सर्व अंपायर इथले खूप चांगले आहेत आणि चांगले डिसिजन देतात परंतु अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांवर लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्या संघाला त्या अंपायरिंग डिसिजनवरती कुठला लॉस झाला नाही पाहिजे। मी आशा व्यक्त करतो सरांकडून आणि सर नक्कीच सर्वांनी चांगली अंपायरिंग केली आहे परंतु त्या एक डिसिजनवरती आम्ही बाहेर पडू शकलो आहे असंही बोलू शकतो। तर खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक अविनाशसाठी की पूर्ण टुर्नामेंट एक चांगली योग्य रीतीने यशस्वी व्हावी। येस थँक्यू। हे होते मयूर वाघमारे रायगडचे दिग्गज खेळाडू आहेत आणि देवतचे आपण पाहतो या लीडिंग आणि मोस्ट टॉपिकेबल खेळाडू ते आहेत। लास्ट मॅच आणि लास्ट मॅचमध्ये मी म्हणेन आज सामना जरूर गमावला असेल परंतु शेवटपर्यंत जी लढाई दिली त्यामध्ये मी म्हणेन तुम्ही तिथे जिंकलात। सिद्धार्थ 11 जनमान मोरिया 11 केवाले संघ आपल्याला आज पाहायला मिळेल। पुरस्कर्ते आहेत तुळशीराम शेठ डांगरकर सर त्यांचे इथे आगमन झाले त्यांना विनंती आपण यायचं मंचावरती। त्यानंतर अर्जुन विठ्ठल बोपे हरिग्राम समाजसेवक केवाल टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो आपलं देखील स्वागत आहे। सँडी पालकर एक व्हायब्रेशनल अंपायर या परिसरातील नामांकित पंच त्यांचं आगमन झालेलं आहे आपलंही आम्ही त्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो। मॅचकडे जाईन 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 1 कड्याचा मोबदला आहे। सौरभ यावेळचा बॉल पहा तिकडे फिल्डिंगसाठी आहेत लेग स्लिपमध्ये फिल्डर कुठली चूक नाही आहे चांगलं प्रोटेक्शन आणि तेवढीच चांगली आपण पाहतोय या बॉलला स्टॉप करायची भूमिका त्याची पाहायला मिळाली। सौरभचा पहिला बॉल 6 रननं स्वागत केलं होतं त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आली। मागील मॅचमध्ये असंच पाहिलं आपण पहिल्या इनिंगमध्ये सागर पाटीलनं सुरुवात केली होती चौकारासह त्यानंतर लगेचच सागरची विकेट आली होती। ॲज अ मॅचेस तिसऱ्या मॅचेसमध्ये समीकरण आपण पाहतो तंतोतंत जुळलेलं आहे। क्रिकेटचा आपण इथे खेळ पाहतो खेळ सुरुवात डावाची सुरुवात षटकारासह त्यानंतर विकेट आल्यात लढाई तडजोडीची आणि लढाई कुरघोडीची। बॅटच्या मधोमध
पिक अँड डिलिव्हर पिकअप स्ट्रोक लॉफ्ट केलाय ऑन साइडच्या डोक्यावरून बॉल षटकार. आपण हा फटका पाहिलेला आहे जिथे आपल्याला धावा पाहायला मिळतील 6 धावसंख्या आपण पाहतोय पुढे आता सरसावली जाईल. धावफळकाला आकार येईल. एकूण धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतील 12. रो मधला नाहीये परंतु ओव्हर मधला दुसरा षटकार आपण पाहतो आणि या 2 षटकारांच्या सह 12 वरती टीम धानसर संघ आपण पाहतोय. धाकटा खांदा संघाची गोलंदाजी पहिलं षटक सौरभला प्राचारण केलंय. लिडिंग एज आहे. फिल्डर तिकडे फर्स्ट स्लिप मधून पोहोचले एका टप्प्यानं कलेक्शन. फेक होणार तोपर्यंत धाव घेण्याचा धाडस होता. पुन्हा एकदा माघारी यावं लागलं कारण वाचून खेळायचंय. पहिली जी सुरुवातीला विकेट पडली आहे ती विकेट थोडीशी महागडी ठरू शकते आणि यावरती जरूर त्यांचं लक्ष आहे. 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का आपण पाहिला होता. या ओव्हरमधला शेवटचा बॉल. पॉवर प्ले मध्ये 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तयार आहे. उजव्या हाताचा खेळाडू छोट्या चणीचा क्रिश आणि क्रिश आपण पोरजी पाहतोय मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला. गुड नाईट एक स्ट्रोक खेळलाय काउच रिजन मधून आपण पाहतोय. बॉल जाईल. फिल्डर आहे तिकडे मिड विकेटला. स्टॉप करतात बॉलला. फिल्डिंग पहा. थ्रो थोडीशी खराब. ॲज अ विकेट कीपर आपण पाहिले की बॉलला कलेक्ट करू शकले नाहीयेत. लगेचच 2 धावा तिथे पूर्ण होताना सिंगलला डबल मध्ये केलं कन्वर्ट. षटकाची सुरुवात झाली ती 6 न एंड झालाय 2 न पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा आला 14. एकचा लॉस आहे टीम स्कायरा 11. स्कायरा 11 आपण पाहतोय टीम धानसरचा. आज चांगला प्लॅटफॉर्म ते देत आहेत. व्यासपीठ ते देत आहेत. त्यांचं जरूर आपण स्वागत करूया. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात दुसऱ्या षटकासाठी इथे प्रचारण केलं जाईल. अजय नाईक राम नाईक यांचं इथं आपण पाहतोय जरूर सुपुत्र आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना विनंती करेन आपण आला असेल तर यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. 15 वाईट अतिरिक्त 1 धाव टीमला मिळणारा. 1 न धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय टोटल काढला आता धावा इथून आपण पाहतोय लागल्या जातील त्या म्हणजेच 15. ऑन साइडला खेळायचं आहे. फिल्डर आहे तिकडे सुदाम नाईक. छोटा पॉकेट साइज डायनामाइट कलेक्टेड. व्हेरी इम्पॉर्टंट कॅच. झेल टिपलाय आणि हा दुसरा धक्का टीम धानसरला. फलंदाज बाद. पहिली सफलता. ऑन साइडला खेळायचा होता. ऑन साइडला खेळायचा आपण प्रयत्न तिकडे पाहिला. बॅटच्या अगदी आपण पाहिलं की मधोमध बॉल घेतला जरूर होता परंतु थोडासा पिकअप कमी पडला. ताकदीचा अभाव या फटक्यामध्ये जाणवला. उंची कमी होती आणि ऑनच्या रिझन मध्ये सापडले गेले. अजय नाईक आडवा गेला. सुदाम नाईक आडवा गेला आणि अशा पद्धतीनं ही विकेट मिळाली धाकटा खांदाला. दुसरी नवीन फलंदाज मैदानामध्ये. नॅट नंबर 3 वरती आता तुषार पोरजी ॲज अ लीडर म्हणून आज मैदानामध्ये ते खेळत आहेत आणि ॲज अ लीडर कॅप्टन म्हणून जबाबदाऱ्या भरपूर आहेत. संघनायकाचं उत्तरदायित्व काय हे आज मात्र सांभाळावं लागेल आणि हे सांगावं लागेल. मी नियमितपणे म्हणतो की संघनायक कसा असावा. संघनायक उत्तम फलंदाज असावा. संघनायक उत्तम गोलंदाज असावा आणि संघनायकाचं आता उत्तरदायित्व साकारत असताना हा एक मोस्ट डिमांडेबल कॅप्टन आहे टीम धानसरचा. त्याच्यासाठी हा बॉल तेवढाच आपण पाहतोय दर्जेदार बॉल. वेगानं रिलीज करतायत बॉलला. थोडासा आपण पाहतोय कट देखील देण्याचा प्रयत्न. लेग स्विंग केला होता. ॲज अ फास्टेस्ट बॉलर लेग स्विंग गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं परंतु अजय असेल तर मग त्या गोष्टी आपण पाहतोय अगदी एखाद्या निष्णात शिकाऱ्याप्रमाणे तो करत असतो आणि तेच पाहायला मिळते. हा दुसरा बॉल फॉल ऑफ 3. त्यानंतर रिलीजिंग ऑफ द पॉवर खूप छान आणि त्यानंतर हलकासा कट बॉलला.
विकेट किपर म्हणून आपण पाहतोय. सूरज माते चांगली कामगिरी साकारतायत. क्लोज कीपर म्हणून नियमितपणे काम करतात आणि आजही तोच कार्य आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. स्विंग स्विंग अँड मिस. दुसऱ्यांदा त्यानंतर तिसऱ्यांदा फलंदाजाला थांबवलं जातं सेम बॉलनं, गतीनं नाही तर आता यावेळेला टर्न न कलाटणी देतोय बॉलला आणि समोरील फलंदाजाला बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली आहे. फर्स्ट स्लिपला फिल्डर, कुठली चूक नाही आहे. अप्रतिम झेल, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 3. डेफिनेटली विजय होते आणि विजयचा हा झेल आपण पाहतोय इथे. टीमला तिसरा धक्का देऊन जाईल समोरील अपोजिट दलाला, अर्थातच काय राहिले पण जय गणेश्वर दानसर संघाचा फलंदाज बाद झालाय. ॲज अ लीडर तुषार पोरजी काही करू शकला नाहीये, गोल्डन डकचा शिकार झालाय आणि हा धक्का आपण पाहतोय टीम दानसरला बसलाय. स्टॅट्स वरती आपण पाहतो मॅच नंबर 4 सुरू आहे. अनुमान पोरजी बाद झाले होते, सुनील नाईकनं झेल टिपला होता. सौरभची गोलंदाजी, अजय नाईक ज्याला आपण पाहिलं की पहिली सफलता टीमला दुसरी, जिकडे सुदाम नाईकनं झेल टिपला होता ऑन साईडला. त्यानंतर तिसरी सफलता आता आपण पडताना बघितली, ज्यामध्ये फर्स्ट स्लिपला विकेटच्या मागे उभा होता विजय नाईक. त्यानं अजय नाईकला साथ दिली गोलंदाजीमध्ये आणि त्यामध्ये आपण पाहिलं की तिसरी विकेट गहाल झाली टीम जय गणेश्वर स्काय 11 धानसरची. 15 मध्ये तिसरा आपण पाहतो हा फलंदाज बाद झाला. स्ट्राइक एंडला बॅट्समन तयार आहेत. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. फक्त एक धाव खर्च 5 बॉल मध्ये आणि त्यामध्ये आपण पाहतोय 2 विकेट आतापर्यंत त्यानं संपादित केल्यात. अविश्वसनीय गोलंदाजी, द मॅन विथ गोल द नाम. ड्रामा सुरू आहे आणि ड्रामॅटिकल गोलंदाजी आपण पाहतो. मॅजिकल स्पेल आपल्या टीमसाठी धाकटाकांदासाठी अजय नाईक देतोय. 15 धावा धाव फलकावरती 3 गड्याचा मोबदला. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 7.5च्या सरासरीनं फलंदाजी स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर पहिल्या हाफमध्ये इथे बॅटिंग करत असताना पहिल्या सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा आल्या तर या ओव्हरमध्ये त्यांना पूर्णपणे डिफेट केलंय समोरील गोलंदाजी करणाऱ्या धाकटाकांदा टीमनं. क्लॅशची चर्चा राहिली या, कारण आपण पाहतो ग्रामीण पूलमधून ज्या वेळेला 2 संघ एकत्रित येऊन खेळतायत आणि त्यामध्ये आपण पाहतो की खास करून धाकटाकांदा, मग आदिवासी पूलमधील संघ त्यानंतर हाफ चान्सेस त्यांच्या संघातील खेळाडू, त्यानंतर हाफ चान्सेसमध्ये आपण पाहतोय ग्रामीणचे खेळाडू एकत्रित आले आणि चांगला मेल बसवला. यंदाचा हंगाम 2025 मध्ये ॲज अ पिक परफॉर्मर म्हणून त्यांच्याकडे जरूर पाहिलं जातं आणि चांगला खेळ त्यांचा आपण पाहतोय इथे सुरू आहे. 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 7.50च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना जय गणेश दानसर थोडेसे आपण पाहतो आता बॅकफुटला आहेत. ॲज अ बॅट्समन नवीन फलंदाज क्रिश पोर्जी. इम्पॅक्ट टाकेल का प्रश्न आता सर्वांचा जरूर आहे. बॅकफुटला गेल्यात, इम्पॅक्टचा प्रश्न होता. क्रिश पोर्जी सातत्याने या गोष्टीमध्ये आपण पाहतोय की समोर आलेला आहे आणि आताही तेच घडतंय. क्रिश पोर्जीनं सुरुवात केली आहे. अजून एक धमाका आपण पाहतो त्याच्या बॅटमधून येत आहेत चौकाराच्या या 4 धावा. किती छान, थोडेसे बॅकफुटला गेले होते, जागा बनवली, त्यानंतर अगदी बॅटच्या मधोमध घेतलं. बॅट्सविंग चांगला होता, त्यानंतर लॉंग लेग मध्ये फिल्डर नव्हते या गोष्टीला त्यांनी घेतलं आणि 4 धावा पाहिला. मला चौकारानं 19 या आकड्यावर टीम दानसर जाऊन पोहोचते. अलंकार पोर्जी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत तर किशोर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. क्रिश आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि क्रिशची आपण पाहतोय ही धमाकेदार फलंदाजी. यंग स्टार क्रिश पोर्जी मधल्या फळीमध्ये चांगला खेळतो नियमितपणे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे, कुठल्या प्रकारची ब्रशिंग नाही आहे आणि आपण इथे पाहतोय आता हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. निदावाला खोलात टाकला होता बॉलला आणि खोलात टाकल्यानंतर आपण पाहतोय इकडे बीट केलं बॅट्समनला पूर्णपणे. या गोष्टी असतात महत्वाच्या. 12 वरती तो खेळतोय. लॉंग ऑफ मध्ये बॉल, मिड ऑफला बीट करत बॉल गेला. फिल्डर तिकडे आहेत, बॅकअप चांगला, फेकी छान स्टॉप केलं बॉलला, फेकी झाली तिकडे. सूरज मात्रेंकडे बॉल जाईल तोपर्यंत दोनही फलंदाजांची चांगली तालमेल आणि या बॉलवरती आपण पाहतोय आता 20 या आकड्यावरती टीम जाऊन पोहोचल्या. 20 रन राऊंड फिगर मध्ये, लॉस ऑफ 3 विकेट, 3चा लॉस आहे. पहिल्या मध्ये फलंदाजी. ओव्हर नंबर 3 सुरू असताना अंतिम 3 बॉल या षटकामधून शिल्लक, अजूनही 2 षटकाचं येणं बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड बॅट्समन तयार. ओ द विकेट.
सुंदर बॉल, टप्पा पडल्यानंतर इलिगेशन चांगलं. अगदी सूरज म्हात्रे यांच्या हातामध्ये जास्तीत जास्त बॉल आता जाताना आपण पाहतो. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं होतं, त्यानंतर P2 मध्ये डॉमिनेट झाल्या आणि तिथे विकेट पडल्यानंतर थोडेसे आपण पाहतो बॅकफुटला दानसर संघाचे खेळाडू पोहोचलेत. ओ द विकेट. नेक्स्ट बॉल. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उपलब्ध. 1 रन. चांगलं प्रोटेक्शन आणि चांगलं पेट्रोलियम. सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल काढला आपण पाहतो आता या 1नं इथून वाढ होती. 21 आकड्यावरती टीम जाऊन पोहोचेल. RS एंटरप्राइजेस स्वप्नील पाटील आणि रुपेश भगत यांच्या जर्सी आज परिधान करत मैदानामध्ये खेळतोय टाकटाकांना संघ. ओ खोला टाकलंय. काय गोलंदाजी पाव. विजय नाईक ॲज अ पिक परफॉर्मर म्हणून आपण पाहिलं की फर्स्ट स्लिपला झेल टिपला, ऊर्जा उत्साहित झाली आणि तीच ऊर्जा द्विगुणित झाली. गोलंदाजीसाठी तो आला गोलंदाजीमध्ये. आता इम्पॅक्ट तो टाकतोय. 6 धावांचं स्पेल दिलाय आणि 6 धावांचं स्पेल देत असताना आपण पाहतो इकॉनॉमिकल स्पेल आपलं त्यानं दाखवलं. 3 षटकांचा खेळ, 7च्या सरासरीनं 21 धावा धावफलकावरती 3 गाड्यांचा मोबदला आहे. थोड्या संत गतीनं धावा, शांत पवित्रा. टॉप ऑर्डर मध्ये सलामीचे 2 फलंदाज. सलामीची जोडी नेस्तनाबूत झाल्यानंतर आपण पाहिलं 1 डाऊनला आलेला आणि 2 डाऊनला आलेला फलंदाज मैदानामध्ये. त्यामधील एक फलंदाज ॲज अ लीडर खेळत असताना आपण पाहिलं तुषार पोरजी बाद झाला आणि त्यानंतर मग मधल्या फलीमध्ये अलंकार आणि क्रिश यांच्यावरती जबाबदारीचं ओझं आणि ते खेळत असताना आपण पाहतोय ज्यामध्ये 3 मध्ये 1 अलंकारच्या बॅटमधून क्रिशनं 8 मध्ये 13 दिलात. स्विंगर बॉल विकेट कीपरनं काम तमाम केलंय. बॉलला पिक केला आणि त्यानंतर फ्रंटला गेलेल्या बॅट्समनला जागा दाखवली. पवेलियनची विकेट गहाल तिकडे आणि हा धक्का. अजय नाईक दुसऱ्यांदा आला. पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा त्यानं सफलता प्राप्त केली. ओव्हर मधून तिसरी आपण पाहतोय स्पेल मधली आणि या ओव्हर मधली पहिली विकेट त्यानं संपादन केली. चांगली गोलंदाजी, स्विंग गोलंदाजी आणि त्यामध्ये वेग देखील तेवढा छान. इलिगेशननं गोलंदाजी करतोय नवीन फलंदाज बारक्या पोरजी. चांगला फलंदाज ॲज अ फिनिशर टीम धानसरचा. परंतु आता वेल आलेली आहे की मधल्या फलीमध्ये 3ऱ्या ओव्हर पासूनच हाणामारी करायची. लास्ट ओव्हरला थ्रिलर नियमितपणे बनवतो, परंतु आज संघ अडचणीमध्ये हे विसरून चालणार नाही. मॅचकडे जाईल. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन. बॅट्समन पूर्णपणे डॉमिनेट. प्रत्येक फलंदाज मी म्हणेन अजयवरती आघात करायचाच प्रयत्न करतोय. त्यामध्ये काहीसे चेंजेस जर झाले तर मग जरूर आपल्याला पुढचा बॉल. चांगला फटका. मिड विकेटला टार्गेट केलं जात आहे. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. 1 रन तिकडे घेतली जाईल. फेकी छान. त्यानंतर एका धावेनं समंजसपणा दाखवत असताना आपण पाहतोय खेळाडूंना. सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या फलक पुढे. टोटल काढला 1नं धावसंख्या वाढत असताना आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आपल्याला आता इथून पाहायला मिळत आहेत. टोटल आहेत 22 धावा. नेक्स्ट बॉल. अजय मिस टायमिंग स्ट्रोक बिहाइंड आपण पाहतो विकेट कीपर. दोघांमध्ये थोडंसं तालमेल चुकीचं आणि त्याचा बेनिफिट आणि बेनिफिशरी मिळून जाते टीम दानसरला. विकेट कदाचित पडली असती परंतु जीवनदान मिळतं आणि इथून आपण पाहतोय आता क्रिश सारख्या फलंदाजाला हे जीवनदान मिळतंय. ही जमण्याची बाब त्यांच्यासाठी राहील. आय थिंक हा कॉल दिला होता विकेट कीपरनं समोर अजय नाईकला. तर अजय नाईकनं कॉल दिला होता विकेट कीपर सूरज म्हात्रेला. दोघांमध्ये बॅलन्सिंग बिघडली आणि त्याचा फायदा क्रिश पोरजीला मिळाला. 9 मध्ये 13 वरती तो नाबाद खेळतोय. आतापर्यंत धावा बनवण्यामध्ये अर्धा म्हणेन मिळतोय भरीव कामगिरीचा वाटा त्याचा राहिला. त्यामुळे त्या खेळाला जीवनदान मिळणं थोडंसं आता इथून कॉम्पॅक्टेबल राहील, यात काही मात्र शंका नाही आहे. ओ द विकेट. पुढचा बॉल.
स्विंग अँड मिस. रिदमा स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल पिकअप घेतलं बॉलनं. त्यानंतर आपण पाहिलं की बॉलनं तेवढेच चांगला बाउन्स देखील घेतला. बाउन्स अँड ॲक्सेलरेशन या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम होता बॉलमध्ये. अजय नाईक शेवटचा एक बॉल त्याच्या स्पेलमधला बाकी. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा कॉपी पेस्ट हा चेंडू त्यानं रिलीज केला. बॅट्समनचा रिदम ओळखला आणि अशा पद्धतीनं या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. 2 ओव्हर 12 चेंडू फेकलेत. 12 चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च करत 3 गड्यांना बाद केलं. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर अजय नाईकसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 षटकं फेकली आहेत. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आणि 3 विकेट त्यानं संपादित केल्यात. इथे जर मी म्हणेन ड्रीम टीम आपण बनवली असती तर मग इम्पॅक्ट टाकून गेला असता खेळात, काहीच मात्र शंका नाही आहे. ओव्हर नंबर 3 त्यानंतर 4 संपले. आता 22 आलेत. धाव फळकावरती 4चा मोबदला आहे. क्रिश 13 वरती खेळतोय. बारक्या 2 मध्ये 1चं योगदान. नवीन ओव्हर लास्ट ओव्हर डेथ ओव्हरसाठी सुनील नाईकची निवड टीम धाकटाखांदाकडनं. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. स्पीडनं आपण आता घ्यायचंय. स्पीड पोस्ट आपण ऐकलेला आहे. सर्वाधिक जलद गतीनं आपले कुरिअर आपल्यापर्यंत पोहोचवतात. मग तशा पद्धतीचे सामने आता सरकवा अशी विनंती आहे. कारण घड्याळाची वेळ दर्शवती आहे 12:46 झाले. दुसऱ्या पूलचा पहिला सामना आपण खेळतो. फ्रेश पूलला सुरुवात झाली आहे. फ्रेश पूलमधून पहिला सामना जय गणेश्वर धान्स कायदा 11 वर्सेस आपण पाहतोय टीम धाकटाकांदा. लीडिंग एज लेग स्लिपला फिल्डर चुकी झाली आहे परंतु नॉन स्ट्राईक एंडला चान्स बनेल. फक्त चान्स बनेल एवढंच बोलावं लागेल कारण पिक करता आलं नाहीये सुनील नाईकला बॉल. त्यामुळं विकेट पडण्याची शक्यता नाहीये. बारक्या स्ट्रायकिंग एंडला क्रिश आज मी म्हणेन चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलाय कारण 2दा जीवनदान त्याला मिळालंय. असं मिळत नसतं फार तर. आणि जीवदान मिळाल्यानंतर आपण पाहतो की खेळाडू तेवढेच मग खुंकार बनत जातात. बॅटच्या मधोमध स्लॉटमध्ये ऑफ साईडला खेळलेत, ऑन साईडला खेळलेत. फिल्डर आहेत सुदाम नाईक. चांगली फिल्डिंग. पॉइंट मिड विकेट बंद आले. पहा तिकडे डेंजर एंड कडे क्रिश आहे. 2दा वाचला होता, तिसऱ्यांदा नाही. धावचितच्या स्वरूपात बली टिपला जाईल. धक्का आहे. पाचवा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावचितच्या स्वरूपात हा बली टिपला टीम धाकटा खानदानी. एलईडी बेल्स लुकलुकला गेल्या आणि तिकडे आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडला ही विकेट आली. या विकेटनं थोडासा आपण पाहतो आता दडपण आणि दबाव टाकला जाईल धानसरवरती, यात काहीच मात्र शंका नाही आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय खेळत असताना टीम धानसरकडून बारक्यावरती जबाबदारी आता पूर्णपणे. बारक्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा तेवढा छान चेंडू लॉंग आपण पाहतो आता इथे लाईनअप असलेली विकेट आहे. आणि नाईक बंधू म्हटले तर मग आदिवासी आणि ग्रामीण यामध्ये थोडंसं आपण पाहतो या आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. जी विकेट आहे त्या आदिवासीमध्ये आपण पाहतो की थोडीशी लॉंग पाहायला मिळते आणि 30 ग्रामीणमध्ये आपण 22 यार्डची विकेट पाहतो. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये पिकअप स्ट्रोक लॉंग 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 हिट सिक्स. बारक्याच्या बॅटमधून हा धमाका सिक्सर मॅक्सिमम स्ट्रोक. काय बॅट स्विंग होता. बॅटच्या ज्या वेळेला रडारमध्ये बॉल आला अगदी मिडल आधी बॅट केल्यानंतर बॉलला लांब लचक पाठवला. सुपर फटका आपण पाहिला. स्मॅश केलं बॉलला. 6 धावा मिळतात टीमला. 29 आकड्यावरती लास्ट ओव्हर मध्ये धावा बनतायत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं या आधीच्या प्रिव्हियस मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की देवतचा तो सितारा अर्थातच भूषण लास्ट ओव्हर मध्ये इम्पॅक्ट टाकून गेला. धावा बनवल्या. फायटिंग स्कोर उभा झाला आणि शेवटच्या बॉल पर्यंत थ्रिलर मॅच आपण सर्वांनी एन्जॉय केली. यावर मध्ये देखील तेच घडतंय. आता सुनील नाईक वरती आक्रमण चढलं गेलं. आता नाही आहे. खोला टाकायचा प्रयत्न आपण पाहिला. खोला टप्प्याचा बॉल. वोडाफोन वाल रिप्लेस संघ आहे. वाईल्ड कार्ड एंट्री आपण पाहतोय आज कोंबड भुजे या संघानं घेतलेल्या आणि त्यांच्यासमोर आपण पाहतोय आकाश पॅट्रिक्सनचा बापदेव पोदिया संघ असेल. त्यामुळं दोन्ही टीम्सला मी विनंती करतोय आपण रिपोर्टिंग करा प्लीज.
आणि 30 धावांचं टार्गेट. लोएस्ट स्कोरिंग मॅच असणार आहे. या सामन्यामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं फाईट बॅक दिला जाईल हे आपण जरूर पाहू. दरम्यान आवाजामध्ये थोडासा फेरबदल. आम्ही थांबतोय, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा वाघाचीवाडी चषक 2025चे पर्व. स्टेट युनाइट विथ एक्विरा लाईव्ह इव्हेंट्स अँड ऑल्सो डीजे नितीन. थँक्यू. विपक्ष कुंबडभोजे या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही कॅप्टन आपण या व्यासपीठावरती आपल्या खरं तर दोन संघांमध्ये टॉस संपन्न केला जाईल. दुसरा सामना असेल पोदी आणि एका बाजूला कुंबडभोजे. वाईल्ड कार्ड एंट्री या टीमला मिळाली. वोडाफोन वाहा संघाच्या अनुपस्थितीमध्ये कुंबडभोजे संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये लो स्कोर सामना रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये आहे. 30 चेंडूमध्ये 30 धावा, 30 बॉल आणि 30 धावा. तीस चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी सुदाम नाईक आणि त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू जितेंद्र घरत हे दोन खेळाडू. ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे दाखल झालेले आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल मोदी आणि कुंबडभोजे या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही कॅप्टन या आपण टॉससाठी. टॉस इथे आम्ही संपन्न करत आहोत. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॉलिंग पाहिली आपण धाकटा कांदा संघाच्या माध्यमातून. परंतु यावेळेला डान्सर टीमला मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे करावी लागेल. लो स्कोर सामना जर का वाचवायचा असेल तुम्हाला बॉलिंगमध्ये देखील 100% कमिटमेंट, फिल्डिंगमध्ये देखील चांगलं कमिटमेंट द्यावं लागेल. पहिला बॉल पायात टाकला, यॉर्कर डाऊन द लेग होता, त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. टो क्रशिंग यॉर्करचा प्रयत्न होता पण दिशा भरकटली, लाईन खराब होती, त्यामुळे पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्सने मात्र डावाला सुरुवात झाली. जितेंद्र घरत गोट्या स्ट्राईक एंडला असतील. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सुदाम नाईक. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कामगिरी साकारणारा हा खेळाडू. बॅक टू द बॉलर त्या ठिकाणी फटका पाहिला. फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवताना मात्र बॉल निघाला त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने. एक रन घेतली, क्विक सिंगल. सुदाम नाईकची एक व्हिडिओ कदर सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली होती. त्याची मुलाखत गोरसई ब संघाला एका आपण पाहिला. बऱ्याच स्पर्धांमध्ये थोडासा बॅन केलं गेलं कारण त्या संघाचा परफॉर्मन्स आज दिवसेंदिवस अप्रतिम राहिला. इनसाइड आउट हलक्या हाताने बॉलला खेळले. एकसा कव्हरमध्ये बॉल मात्र चालला दणदण करत सीमा पार चौकार. तर जेव्हा जेव्हा या आदिवासी समाजाच्या स्पर्धा व्हायच्या तेव्हा अनेक स्पर्धांमध्ये अनेक पोलमध्ये धाकटा कांदा संघाची एंट्री पडली की बाकी संघ माघार घ्यायचे. त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली आम्ही मेहनत करतो, आम्ही आमच्या मेहनतीच्या जोरावरतीच इथपर्यंत पोहोचलो, त्यामुळे आम्हाला संधी नक्की द्या. तुम्ही देखील मेहनत करा, तुम्ही देखील एक ना एक दिवस यशस्वी व्हाल.
असा चांगला मेसेज त्यांनी दिला होता त्या खरतर व्हिडिओमध्ये. सोशल मीडियावरती अजय बसमाचा देखील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, त्याचा देखील आपण पाहिला. अविनाश वाघला देखील पाहिलं. चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून मात्र चांगली कामगिरी होताना देखील पाहायला मिळाली. सुदाम नाईक स्ट्राईक एंडला बॅकफुटला गेले, अप्परकटचा प्रयत्न होता, गतिमान चेंडू प्रचंड वेगाने चालला विकेट किपरच्या दिशेने. चांगली लाईन पकडली आहे मैदानामध्ये बारक्या पोरजी. आणखीन एक प्रतिभावंत असा खेळाडू दानसर संघाचा. पहिल्या ओव्हरसाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं, प्रतिषटक 6.00 हा रिक्वायर्ड रेट. प्रत्येक ओव्हर मागे 6 धाबा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 6 धाबा या स्कोर कार्डवरती लागताना पाहिल्या. गुडघा टेकत फॉलिंग स्वीप त्या ठिकाणी करायचा होता, परंतु हँड अँड आय कॉर्डिनेशन त्या ठिकाणी योग्य नव्हतं. त्यामुळे इथे देखील आपण पाहिला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनेक सामने ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिले लो स्कोरिंग सामने हे हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले आणि आता इथे देखील तसंच काहीतरी करावं लागेल. एक मोठा उलटफेर हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत असताना मिड विकेटमध्ये ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगलला प्राधान्य देत असताना हा खेळाडू पहिलं षटक राहिलं निर्णायक, कारण या षटकामध्ये बारक्याने फक्त 7 धाबा खर्च केल्या. आम्ही नुकतीच स्पर्धा केली होती खरं तर वाकडीच्या मैदानावरती. चिंचवलीचे संजयदादा गवळी सर माजी सरपंच यांच्या माध्यमातून खरं तर राजेश केणी यांना डेडिकेट करणारी स्पर्धा, ज्यामध्ये सामना झाला होता खरं तर 2 टीममध्ये. चिखले विपक्ष नेरे, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. काय मॅच झाली होती, लो स्कोर सामना त्या ठिकाणी पाहिला. 18 बॉल 21 समीकरण असताना तिथे मात्र नेरे संघ जिंकला होता आणि अशीच कामगिरी आता या लढतीमध्ये दानसर संघाला करावी लागेल, कारण बॉलिंग अटॅक आणि फिल्डिंग फार महत्त्वाचं राहील. जेव्हा तुम्ही धाबा डिपेंड करताय, मार्जिन ऑफ एरर तुम्हाला त्या ठिकाणी टाळावं लागेल, चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील जर का सामना जिंकायचा असेल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला दानसर टीमला असंही म्हणायला हरकत नाही आहे, कारण 7च धावा खर्च केले. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 24, विजयासाठी 23 तर समीकरण या मॅचमध्ये आहे. अनेक अशा लढती आहेत, अनेक असे सामने आहेत जे मात्र तुम्हाला एक वेगळी करता ताकद देऊन जातील. ज्या सामन्यांचा आपण उल्लेख केला, अनेक ठिकाणी धावा डिपेंड होताना पाहिल्या. या मॅचमध्ये देखील एखादा पराक्रम करावा लागेल दानसर टीमला. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज त्या ठिकाणी क्रिश गोंधळी हा खेळाडू कमी वयाचा आहे. बॅकफुटला आले, बॉलला फक्त स्लॅश केलं, गॅपमध्ये केले, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघाला, सीमा पार. इथे मात्र आला खणखणीत चौकार. बडा इम्पॅक्ट त्या ठिकाणी पाहिला सुदाम नाईक या खेळाडूचा. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पाहिली. मागचा फटका काय खेळला आहे तो अप्रतिम. क्षेत्ररक्षक म्हणून प्रेक्षकांनी मध्ये ती भूमिका साकारली. मैदानाच्या बाहेर बॉलला त्याने थांबवलं. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या रात्रीपासून. पुन्हा एकदा कट केला बॉलला, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. हा फटका देखील आपण जर पाहिला तर एक वेगळ्या धाटणीचा राहिला. बॉलच्या मेरिटनुसार खेळले, इनफिल्डला क्लिअर करताना कट केला बॉलला. अपलिफ्ट असा फटका होता, थोडासा दिशा देण्याचं काम गॅपमध्ये नशीब चांगलं होतं. टॉस केला जाईल. कुंबडभुजा आणि पोदी दोन्ही कॅप्टन या आपण प्लीज. टॉस करूया आपण अविनाश, वेळ भरपूर झालाय. 4 धावा मागच्या फटक्यावरती पुन्हा एकदा मिळाल्या. इनसाइड आउट, याही वेळेला कवचला केले, फिल्डर आहे त्या ठिकाणी. थ्रू द कवच झेलबाद. पहिला धक्का सुदाम नाईकच्या स्वरूपात बसला मैदानामध्ये धाकटा कांदा संघाला. बघा पुन्हा एकदा फटका. अगदी कमी उंचीचा खेळाडू फक्त बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. इनसाइड आउट, बॉलला ढकललं, कवचला, फिल्डर त्या ठिकाणी होते. चांगला झील टिपला आणि पहिला धक्का. नवीन खेळाडू अजय नाईक हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय. टॉस संपन्न झालाय आणि टॉस पोदी संघाने जिंकलाय. यस, आणि निर्णय त्यांचा असेल. गणेश आपण लवकर निर्णय घ्या, कारण हा सामना संपला की लगेच तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हावं लागेल. अजय नाईक 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. धावसंख्या धावफलकावरती 15, अजूनही 15 बनवायच्यात. 21 बॉलमध्ये 21 चेंडूमध्ये 15 धाबा. हे समीकरण मला आठवलं खरं तर माजी खासदार ट्रॉफी शिवाजीनगर. 2 संघ होते, बोनकोडे आणि एका बाजूला गोठेगर. अशा परिस्थितीमध्ये धाबा डिपेंड करताना बोनकोडे संघाने पराभूत केलं होतं गोठेगर टीमला. पण इथे पुन्हा एकदा
चांगलं टायमिंग पाहायला मिळालं कव्हर्समध्ये. कव्हर्सला क्लिअर करत असताना हा फटका. वन्स अगेन 4 दिल मांगे मोर. अनदर 4 या इनिंगमध्ये आपण या ओव्हरमध्ये आपण पाहिला हा चौकार. ॲक्शन रिप्ले बघा अप्रतिम. वेट अँड वॉच बॅकफुटला आले पुन्हा एकदा ऑन द टोस खेळले. त्या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करताना हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा या फटक्यावरती आल्या. धावसंख्येमध्ये बदल त्या ठिकाणी होताना आपण पाहिला. इथे देखील धमाका. आक्रमण खाईल तर दुपाशी नाहीतर उपाशी. अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका पाहिला. राऊंड द विकेट असताना क्रिश गोंधळी हा खेळाडू त्याच्यावरती अप्रतिम. बॉटमहँडचा वापर टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सपर. मिड विकेटला क्लिअर करताना हा षटकार त्या ठिकाणी पाहिला. 25 धावा फलकावधी. फक्त 5 धावांची गरज आहे विजयासाठी. फक्त आणि फक्त 5 धावा बनवायच्या आहेत. आता येणाऱ्या काही बॉलमध्ये 19 चेंडूमध्ये 5 धावा. सलग 2 सामने जिंकत या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई हा संघ. मागच्या सामन्यामध्ये नेक्स्ट पोलला सुरुवात झाली ज्यामध्ये पहिला सामना आपण पाहताय दानसर विपक्ष धाकटा खांदा या दोन टीमच्या दरम्यान. वन्स अगेन हेलिकॉप्टर. क्या बात है. कमालीची फटकेबाजी. गेम इज ओव्हर. सामना संपवलाय मैदानामध्ये. अजय नाईक मैदानामध्ये करतोय सर्जिकल स्ट्राईक आणि हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये पोहोचलाय धाकटा खांदा संघ. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम. दानसर आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात परंतु आपला प्रवास इथेच संपलाय. तुम्हाला पुन्हा एकदा पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पोदी संघ निर्णय घ्या आणि लाईनमध्ये मैदानाकडे दाखल व्हा. लाईनअपमध्ये सामनावीर अजय नाईक 2 षटक 2 धावा खर्च केल्या. 3 खेळाडू बाद केले आणि बॅटिंग करताना 3 बॉलमध्ये 16 धावा करणारा अष्टपैलू खेळाडू अजय नाईक खेळाडू ठरलाय सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच. चला लवकरात लवकर पोदी संघ आपला निर्णय घ्या आणि मैदानात ताबा घ्या. नेक्स्ट मॅच बिग फाईट. कोंबडभोजे विपक्ष पोदी अशी लढत